कोपर कॉर्पोरेशनचे सर्व सभासद आज या ठिकाणी उपस्थित राहिले. फक्त आणि फक्त संघटनेच्या भोगळ कारभाराविरुद्ध आज आमचे कुपर साहेब स्थानिकांना नोकरी देतात आणि त्यांचं एकच मत आहे, आमची माती आणि आमची माणसं. म्हणजे माझं सातारपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे आणि त्या गावात माझी शेती करून मी आज नोकरी करतो आहे. म्हणजे हा मोठा माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी हा मोठा चांगला क्षण आहे. तर माझं आमचं सगळ्याचं एवढंच म्हणणं आहे की ही संस्था कायमस्वरूपी चालू राहावी, त्यात कुणीही समाजकंटकांनी लक्ष घालू नये आणि ते घातल्यानंतर पुढं दुष्परिणाम होतील एवढं सांगायचं. मी संजय वाघमारे. कुपर कॉर्पोरेशन कामगार संघटनेचा सभासद असून संघटनेनं आजपर्यंत केलेला जो भ्रष्टाचार आहे ते लपवण्यासाठी कंपनी व व्यवस्थापनाला मध्ये आणलं जातं. त्यांचा कुठलाही हेतू नाही कोणाला पाठीशी घालायचा. ह्यांचा जो झालेला भ्रष्टाचार आहे हे लपवण्यासाठी फक्त व्यवस्थापनाला मध्ये आणलं जातं, बाकी दुसरा कोणताही याच्यामध्ये हेतू नाही. आणि ह्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो न्यायालयाने पण आदेश दिलेले आहेत, तसे त्याबाबत ऑर्डर मिळालेले आहे, इन्क्वायरी लागलेली आहे. आम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे आत्ता कोर्टाच्या आदेशाने घरी बसलेले जे पदाधिकारी आहेत त्यांना 100 वर्षाच्या इतिहासामध्ये कुपर कॉर्पोरेशन संघटना स्थापन होऊन आता 35 वर्ष झाली. 35 वर्षामध्ये कधी संघटनेच्या कार्यालयाला टाळं लागलं नाही. तुमच्या या एवढ्या भ्रष्टाचारामुळं कामगार आयुक्तांना येऊन स्वतः टाळं लावायला लागलं, हे तरी भान ठेवा. आणि कामगार सभासदांना भडकवू नका, जे सत्य आहे ते सत्य सांगा. मी कासम मुल्ला गेली 30 ते 32 वर्ष कुपर कंपनीमध्ये काम करत असून आत्ता परवा कुपर कंपनीच्या विरोधामध्ये जी एक संघटनेमध्ये असलेल्या वादाची जी एक बाईट तथाकथित काही पुढाऱ्यांनी प्रकाशित केली, त्याला अनुसरून त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की काही लोकांना हाताशी धरून मॅनेजमेंट लोकांना त्रास देण्याचं काम करतं. अशी कोणतीही गोष्ट मॅनेजमेंट कोणाला कंपनीमध्ये त्रास देत नाही आणि हे पूर्ण चुकीचं आहे. कारण कुपरचा एक गौरवशाली इतिहास आहे. 100-150 वर्षाची त्यांची परंपरा आहे आणि कुपरने 100 वर्षाच्या परंपरामध्ये जे 4000 लोकांना जे रोजगार देण्याचं माध्यम ह्या सातारा जिल्ह्यामध्ये केलेलं आहे ते कुणीही करू शकणार नाही. कारण नुसतं त्यांनी रोजगार देण्याचंच काम नाही, तर हे 4000 लोकांचे कुटुंब आज कुपरच्या जीवावर चालत आहे. आणि अशा मॅनेजमेंटच्या बद्दल काही काल्पनिक माहितीच्या आधारे चुकीची माहिती पसरवणे, कंपनीची जी नावलौकिक झालेलं आहे त्या नावलौकिकाचा दिशाभूल करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, ते पूर्ण चुकीचं आहे. कारण कुपरमध्ये अशा कोणत्याही पद्धतीचं, उलट कुपरमध्ये सर्व एवढ्या योजना आहेत की या ठिकाणी सांगायला लागले तर अर्धा तास पुरणार नाही. की एखादा कामगार आजारी पडला किंवा त्याचं कोणत्याही पद्धतीचं लग्नाचं काम असो किंवा दवाखान्याचं काम असो, अशा वेळेस कुपर परंपरेप्रमाणे संपूर्ण मदत करत असते आणि लोकांचे प्राण वाचवण्याचे काम हे कुपरमध्येच घडत असतं. अशा या कुपरच्या बद्दल ज्यांनी अफवा पसरून जे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं ते पूर्ण चुकीचं आहे. कामगारामध्ये आत्तापर्यंत हे कधीच नव्हतं. 30 वर्षाच्या आम्ही आमच्या कामाच्या कालावधीमध्ये आम्ही कोणालाही कोणत्याही पद्धतीचा एक दमडीसुद्धा दिलेली नाही. आणि अशा पद्धतीचं संघटनेचं हे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू होतं. काही अपवादात्मक गोष्टीमध्ये काही लोकांनी संघर्ष करून पूर्वीची संघटना बरखास्त करून नव्याने संघटना आली. आम्हाला वाटलं त्या संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल, पण तसं न होता लोकांचे खिसे कापण्याचं काम ह्या लोकांनी करण्याचं काम केलेलं आहे. आणि मॅनेजमेंटची बदनामी करून करण्याचं जे काम केलं त्याचा मी निषेध करतो.